बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमच्या भरोसा आहे आमची जिम्मेदारी। आपण पाहत आहात NCN न्यूज टीव्ही। नमस्कार, मी साकपडे NCN न्यूज टीव्ही मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पाहू शकता पूर्ण महाराष्ट्रामध्ये व नांदेड जिल्ह्यामध्ये राजकीय घडामोडी फार वेगाने घडत आहेत। आपण पाहू शकता आज आमच्यासोबत माजी आमदार साहेब उपस्थित आहेत। आपण पाहू शकता मुखेड विधानसभेसाठी सुद्धा काँग्रेसमधून सुद्धा इच्छुक उमेदवारांची फार मोठी वर्णी लागलेली आहे आणि त्याच्यामध्येच काल एक पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा हनुमंतराव पाटील बेटमोगरे यांनी असं म्हणले की मी सुद्धा इच्छुक आहे आणि मी सुद्धा या ठिकाणी निवडणूक लढणार आहे। सर, आपण विधानसभेसाठी इच्छुक आहात आणि विधानसभा लढणार आहात, कशा पद्धतीने त्याचे नियोजन करणार? मी जिल्हा काँग्रेसमध्ये अर्ज केलेला आहे की मला उमेदवारी मिळावं म्हणून, आणि मी काँग्रेस पक्षामध्ये गेल्या 30 वर्षापासून प्रामाणिकपणानं काँग्रेस पक्षाची सेवा केली। त्यामुळं काँग्रेस पक्षाच्या वतीनं उमेदवारी भेटावं ही अपेक्षा माझी आहे। माझ्यासोबत इतरसुद्धा काही लोकांनी उमेदवारी मागितलेली आहे। उमेदवारी मागणीचा हक्क सर्वांचाच आहे। जे पक्षश्रेष्ठी निर्णय घेईल उमेदवारी दिली तर माझी लढवण्याची पूर्ण तयारी झालेली आहे। पण मी आजच नाही, मी 2-3 निवडणुका विधानसभेच्या लढवल्या, 1 जिंकलो 2 हारलो, आणि सतत 10 वर्षापासून मी त्या भागातला लोकप्रतिनिधी जरी नसलो तरी जनतेमध्ये आहे। जनतेची सेवा प्रामाणिकपणानं आणि पक्षाची सेवा प्रामाणिकपणानं करण्याचं काम माझं सतत चालू आहे। त्यामुळं मला वाटते की येत्या विधानसभेसाठी पक्षानं माझे निश्चितच माझा विचार करेल आणि मी सर्व ताकदीनिशी ही निवडणूक फक्त निवडणूक म्हणून लढवायची नाही, निवडणूक लढवायची आहे आणि जिंकायची आहे, ह्या उद्देशानं माझं काम चालू आहे। नांदेड जिल्ह्याचे जेवढे B-Farm येतील ते तुमच्याच हातामध्ये येतील। तुम्ही जिल्हा अध्यक्ष आहात आणि तुम्ही स्वतः या ठिकाणी इच्छुक उमेदवार असल्यामुळे इतर इच्छुक उमेदवारांना असं वाटतं की आता साहेबांच्या हातात आमचं सुद्धा भवितव्य आहे। असं काही नाही की हा निर्णय वरच्या पातळीला होतो। प्रदेश काँग्रेसवर पक्षश्रेष्ठीकडून उमेदवार निश्चित केल्या जातात। ज्या काही उमेदवार निश्चित केलेले आहेत त्याचं नाव टाकूनच B-Farm माझ्याकडे। असं नाही की कोरे B-Farm आले मला लिहायचं असं माझा अधिकार नाही, तो अधिकार वरचा आहे, श्रेष्ठींचा आहे। त्यामुळं असं कोणाला काही घेण्याचं काही कारण नाही, धास्ती घेण्याचं काही कारण नाही की हे B-Farm फायनल करायचं काम, उमेदवारी निश्चित करायचं काम हे पक्षश्रेष्ठीचं आहे। आणि परवाच भास्करराव पाटील आणि डॉक्टर मीनाताई खदगावकर यांनी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आहे। याला आपल्याला काय वाटते की आशिवराव चव्हाण साहेबांसोबत ते B टीम म्हणून अजून परत इकडे आलेत का? इकडे काही धोका निर्माण होईल का असं वाटतं? मी त्यांना भास्करराव पाटील खदगावकर या जिल्ह्यातले एक ज्येष्ठ नेते आहेत। पूर्वी काँग्रेस पक्षामध्ये ते काम केलेले आहे। पक्षश्रेष्ठीने निर्णय घेतला की त्यांना पक्षामध्ये प्रवेश दिलेला आहे। आता ते B टीम म्हणून काम करतील असं मला वाटत नाही की पक्षश्रेष्ठीने सर्वांनी त्यांच्यासोबत चर्चा विचारविनिमय करूनच निर्णय घेतलेला आहे। त्यामुळं असं काही घडेल असं मला वाटत नाही। त्यामुळं त्यांनी आल्यामुळं आम्हाला स्वागतच करावं लागणार आहे की पक्षामध्ये काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून पक्षामध्ये त्यांचं स्वागतच आहे। डॉक्टर मीनाताई खदगावकर हे पहिले लोकसभेचे इच्छुक म्हणून खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी कार्य केले होते आणि आज नायगाव विधानसभेतून आता ते इच्छुक म्हणून या ठिकाणी उमेदवारी जाहीर करण्यासाठी प्रयत्न करत आहेत। आपला कसं पाठिंबा राहील त्यांना? माझा पाठिंबा देऊन माझा काही उपयोग नाही। हा काही मतदारसंघ आमचा नाही। जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून विचारत असेल तर माझं मत किंवा माझं प्रामाणिकपणानं एवढंच सांगणं आहे की कुणाला कुठं उभं करायचं आहे किंवा कुणाला कुठं उभं टाकायचं आहे, तर लोकसभेला कुणाला जायचं आहे किंवा विधानसभेला कुणाला जायचं आहे हा अधिकार आमचा नाही। पक्षश्रेष्ठी निर्णय घेईल की कोणाला कुठं लोकसभेला द्यायचं आहे का विधानसभेला, हा पक्षश्रेष्ठीचा निर्णय आहे। आमचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले आणि आमचे प्रभारी महाराष्ट्राचे रमेशचंद्र तलाजी आणि वरिश्रेष्ठीने निर्णय घेण्याचा हा विषय आमच्या लेवलचा नाही। आता नाना पटोले साहेब यांची पुढच्या आठवड्यामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये पक्षप्रवेशासाठी भास्करराव पाटील खदगावकर यांनी मोठा कार्यक्रम ठेवणार आहेत आणि त्याच्यामध्ये एक अशी चर्चा चालू आहे की काही भारतीय जनता पार्टीमधले माजी आमदार माजी खासदारसुद्धा काँग्रेस पक्षामध्ये येऊ शकतात। त्याची मागे अजून कार्यक्रमाचं अजून काही रूपरेषा आली नाही, आम्हाला तसं काही कळवलेलं नाही अजून। बघू पुढे काय कुठला कार्यक्रम होतो ते, अजून तर कोण येणार आहे कोण जाणार आहे असं कुठलाही विषय अजून झाला नाही। अशोकराव चव्हाण साहेबांचे जेवढे निकटचे लोक आहेत ते पूर्णपणे आता ताकदीनं काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करत आहेत। तर आपण काल परवा त्यांना विचारला त्यावेळेस ते मला ते अशोकराव चव्हाण साहेब विसरून कुठे गेले मला असं आहे, काँग्रेस पक्ष हा मोठा पक्ष आहे। ध्येय धोरण काँग्रेस पक्षाचे पूर्वीपासूनचे आहेत।
सामान्यातल्या सामान्य माणसाला न्याय देण्याची भूमिका काँग्रेस पक्षाकडे आहे. त्यामुळं काँग्रेसमध्ये इतके दिवस होते अशोक चव्हाण असतील किंवा त्यांचे सर्व सहकारी असतील, त्या सहकार्याला वाटत असेल की ते भाजपमध्ये जे प्रवेश केलेला आहे, अशोकराव चव्हाण असतील किंवा त्यांचे सर्व सहकारी असतील, त्यांना तिथं मन रमत नसेल किंवा तिथलं त्यांचं काही जुळत नसेल, त्यामुळं त्यांना यावं असं वाटत असेल. पण आम्हालाही विचार करावा लागेल की कोणाला घ्यायचं आहे आणि कोणाला न घ्यायचं आहे. हाही विचार आमच्या पक्षाच्या पुढे ठरेल, पक्ष आम्हाला सांगेल, त्यानंतर आम्ही त्याच्याबद्दल चर्चा करू, विचार करू. मुखेड कंधार विधानसभेसाठी आपण विशेष अशा कोणत्या पद्धतीनं त्या ठिकाणी आपला एजेंडा राबविणार आहात की मतदारांना आपल्याकडे वळण्यासाठी कोणतं असं त्यांना हे देणार आहोत की या मतदारासाठी आम्ही एक विकासाचे कामे करू? मुखेड कंधार विधानसभेचा मला कणा माहीत आहे. त्यामुळं उद्याच्या घडलेल्या विधानसभेच्या निवडणुकीला समोर जात असताना विकासाचा अजेंडा, जे काही प्रलंबित प्रश्न आहेत, सामान्याचे काही प्रश्न आहेत, भ्रष्टाचारानं बरबटलेला आमचा तालुका किंवा अधिकारी आल्यामुळं सामान्य माणसाला न्याय मिळत नाही, कुठल्या ऑफिसमध्ये गेलं तर पैसे घेतल्याशिवाय काम होत नाही, ह्या सर्व गोष्टीचं थोडंसं बदल करायचा आहे. आणि मी 10 वर्षापूर्वी जे आमदार म्हणून मला सेवा करायची संधी लोकांनी दिली होती, त्यावेळेस जे काही काम करता राहिलेले काम आहेत ते पूर्णत्वास न्यायचे. त्यासाठी त्या सर्व गोष्टी करण्यासाठी हा अजेंडा समोर घेऊन, विकासाचा एक प्रमुख अजेंडा समोर घेऊन, गरीब माणसाला समोर ठेवून आपल्याला काम करायचा, हाच अजेंडा आमचा, गरिबासाठीचा अजेंडा आम्हाला पुढे ठेवायचा आहे आणि निवडणूक लढवायची. मुखेड विधानसभेमध्ये तुषार राठोड जे भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत त्यांनी खूप भरभरून विकास केला असं ते या ठिकाणी म्हणले. मी काय केलं म्हणून मी सांगण्यापेक्षा जनता सांगते ना काय सांगायचं आहे. विकास काय केला, किती त्याच्यात मर्यादा खाल्ला, हे लोक सांगतात, लोक बोलतील. आज लोक उद्या मतदान करताना लोक सांगतील ना हे सर्व काय विकास झाला. आज मी पूर्ण मतदारचं 122 गावं फिरलो. कैलासवासी वसंतरावजी चव्हाण साहेब खासदार साहेब आपले वाढल्यापासून माझं थोडंसं आवाज दौरा नाही, संवाद दौरा चालू होता. आता आवाजाचा काही विषय नाही, संवाद दौरा माझा पुढे चालू करायचा होता. पण आमचं नातेसंबंध असल्यामुळं दुःख आमचं किंवा त्यांची काही विधी होती, ते सर्व विधी झाल्याशिवाय मला सार्वजनिक कार्यक्रमामध्ये जायचं नव्हतं. या दौऱ्यात मी थांबवलं होतं. आता 122 गाव फिरलो होतो, तर बाकीचे गाव मला फिरायचे. मी गावागावामध्ये फिरत असताना यांचा विकास दिसतो नाही आम्हाला. लोक सांगतात की आमचं काही झालं नाही साहेब, हे झालं नाही, ते झालं नाही, सर्व लोक सांगतात. त्यामुळे मी काय सांगू लागलो, त्यांनी काय सांगण्यापेक्षा लोक काय सांगू लागले, हा महत्त्वाचा विषय आहे. येणाऱ्या विधानसभेसाठी आपण काय करणार आहोत? मुखेड विधानसभेमध्ये येणाऱ्या विधानसभेमध्ये निवडणूक लढवायची आहे, जिंकायची आहे. तर कशासाठी? तर लोकांची कामं करायसाठी, गरिबाचे प्रश्न सोडवण्यासाठी, विकासाचा अजेंडा राबवण्यासाठी आम्हाला निवडणूक लढवायची आहे. आज आमच्यासोबत या ठिकाणी माजी आमदार हनुमंतराव पाटील या ठिकाणी बेटमुगर उपस्थित होते आणि त्यांनी म्हणलेलं आहे की मुखेड विधानसभा मी लढणार आणि जितून येणार आणि